मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत काही महिलांना टेस्टिंग स्वरूपात शासनाकडून पैसे टाकण्यात येत आहे। परभणीतील काही लाडक्या बहीण योजनेचे पैसे हप्ते जमा झालेले आहेत। भैयासाहेब आंबेडकर या भागात मी आहे आणि या ठिकाणी काही महिला आहेत, त्यांचे पैसे या ठिकाणी खात्यात जमा झाले। नेमकं मुख्यमंत्र्यांचा हा गिफ्ट त्यांना कसा वाटतो हेच आपण जाणून घेऊया। ताई, काय सांगाल, पैसे आले का तुमच्या खात्यात? हो। किती पैसे आले? 3000 रुपये। बरं, 2 महिन्याचे टाकले। 2 महिने 3 महिने। कधी अर्ज दाखल केला होता तुम्ही? आम्ही 2-3 तारखेला टाकला होता। हो, तर आम्हाला आले 2 महिन्याचे पैसे एकदाच आले। बरं, किती महत्व आहे तुमच्या जीवनात या पैशाचा? खूप महत्व आहे। खूप चांगलं केलं भाऊनं पैसे टाकल्याबद्दल आम्हाला खूप आभारी आहेत आम्ही। खूप चांगलं वाटायलंय, असेच टाकत जावं त्यानं। ही योजना चालू राहावी असं वाटतं तुम्हाला? हो, हमेशा चालू राहावा आणि आमचे भाऊ निवडून यावा अशी पण आमची इच्छा आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। कधी मेसेज आला तुम्हाला की तुमच्या खात्यात पैसे जमा झाले म्हणून? काल रात्री 7 वाजता। हो, काल रात्री 7 वाजता मेसेज आला आम्हाला आणि आम्ही लगेच बघितलं आणि खूप आनंद झाला आम्हाला। खूप बरं वाटलं की भावाने आमची एवढी मदत केली। आमच्या वेळेला पैशाचं महत्त्व आम्हाला खूप वाटलं। मुख्यमंत्री भाऊनं आमचं खूप चांगलं केलं। अशीच ही योजना चालू राहावा अशीच आमची इच्छा आहे। काय म्हणजे पैसे आले तुम्हाला आता 1500 रुपये खात्यामध्ये, नेमका त्या पैशाचा उपयोग कसा होणार आहे? तुमच्या पतीला देणार तुम्ही हे पैसे का तुम्ही स्वतः ठेवणार आहे? कारण मुख्यमंत्री म्हणतात की बहिणींनी ताबडतोब पैसे काढून स्वतःकडे ठेवावं। हो, स्वतःकडेच ठेवले, संसारासाठी लेकरांना लावले, लेकरांना कपडे ते घेतले आम्ही, योग्य वेळीच खर्च केले आम्ही ते। समाधानी आहेत तुम्ही? हो, खूप खुश आहेत आम्ही, समाधानी आहेत। ताई, मेसेज आलाय का तुम्हाला मोबाईल मध्ये पैसे आले म्हणून? हो, मेसेज आलाय पैसे आले म्हणून। आणि नेमकं किती पैसे जमा झाले? 3000 रुपये। लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी हे पैसे तुम्हाला जमा केले, काय भावना आहे तुम्हाला? कसं वाटते पैसे आले, आता इथून पुढे पैसे येणार आहेत? चांगलं वाटते, भावानं बहिणीसाठी पैसे टाकले म्हणून लाडक्या बहिणीसाठी, तर आम्हाला खूप आनंद वाटते। पैसे विड्रॉल केलेत खात्यामधून? काढले पैसे तुम्ही? हो, पैसे काढले खात्यामधून, रात्रीच काढले आम्ही। 7 वाजता आम्हाला मेसेज आला तर आम्ही पैसे काढले खात्यातून। आता नेमकं राखी पौर्णिमा आहे काही 2 दिवसावर, त्याच्या आधी हा सरकारकडून गिफ्ट भेटला तुम्हाला, काय वाटतं सरकारनं तुम्हाला हे रक्षाबंधनच्या आधी पैसे दिले? रक्षाबंधनच्या आधी पैसे टाकले तर माणसाला चांगलं वाटलं, खूप छान वाटलं की टाकले म्हणून त्याबद्दल। किती महत्व आहे पैसे? आता सरकारनं थेट तुमच्या खात्यात पैसे टाकलेले आहे, आता हे पैसे तुम्ही स्वतःवर खर्च करणार आहात? हो, स्वतः नाही, मुलावर खर्च करणार आहे। लहान मुलगा आहे माझा, त्याच्यावर खर्च करणार आहे। काय सांगाल सरकारला, योजना अशी सुरू ठेवावी सरकारनं? माझी एवढी इच्छा आहे की सरकारनं असे कृपया ठेवावं आमच्यावर, लाडक्या बहिणीवर, आणि आमचे असंच चालू राहू द्यावं। तर लाडक्या बहिणीवर सरकारची कृपा अशीच असावी आणि प्रत्येक महिन्याला असे पैसे पडावे। महिला स्वतः आणि त्यांच्या मुलावरती हे पैसे येणाऱ्या दिवसात खर्च करणार असल्याचं या ठिकाणी लाभार्थी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। कॅमेरा पर्सन राहुल धबालेसह नजीर खान, TV9 मराठी, परभणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।